गुड मॉर्निंग. त्या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात या मणिमौला खेळताना बघून झाली. झोपलेलीच होती, गादीसुद्धा काढायची आहे आणि बघते तर हिचं बघा किती छान खेळणं चाललेलं आहे. म्हणून सर्वांना खूप जास्त खुशी होत होती. बड्डेच्या दिवशीसुद्धा आम्ही गिफ्ट अनबॉक्स केल्याबरोबर जसं हे सर्व काढलं ना, प्रिशू तशीच त्यासोबत खेळायला लागली आणि तिला फक्त एकदा मी तिच्यासमोर डस्टरनी ते पुसलं आणि लिहिलं तर बस तिच्या त्या डोक्यात बसला आणि बघा इथे काय करायचं चाललेलं आहे. या मणिमाऊला बघितल्यावर ना असं अजिबातच वाटत नाही की ही 1 वर्षाची आहे. खूपच जास्त करामती आहे आणि गोष्टी तिच्या खूप लवकर लक्षात येतात. इथे आता तिला डस्टर नाही घ्यायचं आहे ना सध्या, म्हणून आम्ही तिला डस्टर देतोय तरीसुद्धा ती साईडला ठेवत होती आणि नंतर बघा किती छान पुसत होती. खरंच माझी प्रिशू हे एक एक कौतुक करते ना, त्याच्यामुळे मग मला तिचे व्हिडिओ काही शूट म्हणजे शेअर करायची इच्छा होत नाही. असो, तिनेही खूप छान एन्जॉय केले. सर्वच गिफ्ट ड्रेससुद्धा तिला सर्व खूप आवडले. हा सुद्धा तिला मिळालेला ड्रेसच आहे जो आम्ही रात्रीच तिला घालून बघितला आणि मग काढायची काही इच्छा झाली नाही. पॅन्ट काढून टाकला पण टॉप मात्र तिने तसंच ठेवलं. हे सुद्धा एक गिफ्टच आहे. आता मी तिच्या भीतीने ती तोंडात टाकेल म्हणून बांधून ठेवलेलं आहे, नंतर ते तिला देईल. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आली आहे शॉपला. बघा आजच्या सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात प्रिशूला खेळताना बघून झाली. जसं मी तुमच्याबरोबर मॉर्निंगला शेअर केलं. व्हिडिओ सुरू करायला काही चान्स नाही मिळाला कारण घरी खूप कामंसुद्धा पडलेली होती. पटापट कसं तरी आवरून जेवण करून मी इकडे आली. आज टिफिनसुद्धा आणला नाही आणि आत्ता तिला झोपवून दिले कारण ती सकाळी उठली तेव्हापासून झोपलीच नव्हती. तिला झोपून दिल्यात. वाजलेले आहेत 2पेक्षा जास्त टाईम झालेला आहे आणि माझ्या देवाची पूजा वगैरे सर्व आल्याबरोबरच आटपलं. तर व्हिडिओ सुरू करते म्हटलं, पण आधी ज्यावेळी लास्ट मी शॉप ओपन केलेलं तेव्हा काही कामं पेंडिंग म्हणजे ते सर्व मी तसंच ठेवून गेली होती. त्याच्यामुळे आल्याबरोबर मला सर्व आवरावं लागलं. त्यात आज प्रिशूचीसुद्धा खेळणी वगैरे सोबत आणलेली आहे कारण की ती माझ्यासोबत दिवसभर थांबणार होती आणि मला एक भरपूर काम आहेत. एडिटिंगचेसुद्धा खूप काम पेंडिंग आहे म्हणून मी तिची खेळणीसोबत घेऊन आली. म्हटलं ती त्यात गुंतेल. तर बघू आता ती उठल्यावर कसं काय होतं. तर खूप जास्त मस्तीखोर झाली आहे आणि आता मला बाकीसुद्धा आवरायचं आहे. प्रिशूच्या बड्डेचा ब्लॉग मी लास्ट शेअर केला. तुम्हाला तो कसा वाटला मला नक्की सांगा. सर्वांना खूप छान झालं आणि प्रिशूचा आणि माझा लुकसुद्धा ॲक्च्युअल खूप छान होता. आता व्हिडिओना जास्त काही शूट केलं नाही कारण सर्वांचं एकीकडे जेवणं सुरू आणि एकीकडे आमचा प्रोग्राम सुरू. मग असं होतं की कोणाला वाटेल की आमचं जेवणाचंच शूट करते की काय, त्याच्यामुळे. पण बाहेरचे जेव्हा आलेले तेव्हा ते काही एवढी जवळची लोकं होती ना की आम्हाला म्हणजे व्हिडिओचं मला काही भानच राहिलं नाही. पण खूप छान वाटलं आणि प्रिशूला पण छान छान गिफ्ट्स आले. अर्धे मी ओपन केले म्हणजे थोडेसे ओपन केले, बाकी ओपन करायचे बाकी आहेत. तर ते आता मी नेक्स्ट कुठल्या तरी ब्लॉगमध्ये शेअर केले. आतापर्यंत घरी ओपन पण होऊन जाईल म्हणजे अनबॉक्स होऊन जाईल. माझा भाऊ वगैरे करेल. तर असं सर्व आहे. चला आज दिवसभरात काय काय होतं ते शेअर करते. महालक्ष्मीचे सुद्धा ब्लॉग्स मी शेअर केले, त्यालासुद्धा छान रिस्पॉन्स मिळाला. लास्ट इयरसुद्धा मिळाला होता, त्यामुळे यावर्षीसुद्धा छान रिस्पॉन्स मिळाला. तर असं आहे. चला आता मला काही व्हिडिओज व्हिडिओ एडिट करायचे आहेत पेंडिंग प्रोफेशनल आयडीचे. तर मी ते करते शूट होईपर्यंत. आज टिफिन आणला नाही त्याच्यामुळे असं झालं की मला भूक लागते की काय. त्यात आज प्रिशूला डायपरसुद्धा आणलं नाही, ते मी घरीच विसरले आणि आता असं वाटतं ओ माय गॉड आईचे भरपूर काम बाकी आहे. त्याच्यामुळे जवळपास संध्याकाळपर्यंत ती माझ्याच जवळ राहील आणि आणखी परत मला डोक्याला टेन्शन डायपर नसल्यामुळे. तर असो, आता तिच्यासाठी डायपर खाली घेऊन जर मी आली खालून तर विषय असा आहे की ती एकटी आहे. ती झोपली आहे पाळण्यामध्ये बघा, निवांत झोपली आहे. सो ती निवांत झोपली आहे ते तरी बरं. चला आता मी त्याच्यामध्ये खाली तर नाही जाऊ शकत. सो खाली गणपती बाप्पा आहे, मला आज त्यांच्यासुद्धा दर्शनाला जायचं आहे. तर बघूया कसं काय होतं. तर चला आता आधी मी पटापट माझे काम उरकून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी तुमच्याबरोबर काय काय होतं ते पुढे शेअर करते. काय झालं? खेळ ना, ये इकडे माझ्या चेअरवर बस. ये माशूनू. काय मी तेच आहे पिल्लू, कर अभ्यास. काय करसला अभ्यास का? काय करतो? काय 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 करते तू? काय
काय करते माझे पिल्लू? आई एच करायचे का फक्त? टाक, फेकू नाही त्याला. थांब मी तुला डस्टर आणून देते. हे घे, क्लीन करून दाखव पिल्लू. क्लीन करून दाखव सोना. काय? मी इथेच आहे ना पिल्लू. ये देते, चॉक दे. चला या. काय करते माझ्या चिवडी? बरं बस. हा काय केलं? पकड, कर, तू कर, घे, कर असं. बाबा नाही आहे. काय बघते तू तिकडे? कसलं हुशार आहे माझं बाळ. हुशार आहे माझं बाळ. काय बाळ? हो मग माझं बाळ हुशार आहे असं सांगितलं मी सर्वांना. हे पण बाळ प्रिशू लिहायचं. प्रिशू. प्रिशू. आता इंग्लिश बोलायचं का? अरे लिहू दे ना मला. मम्माला काय म्हणते तू? काय म्हणते मम्माला? मम्माला काय म्हणते? काय म्हणते मम्माला? पापी घे माझी. माझी पापी घे. माझी पापी घे. बाबा नाही आहे तिकडे. इकडनं बाहेरचं दिसतं ना, तिला वाटतं की बाबाच आहे. मामा, बाबा मामा तिकडे. या म्हणायला जा. बाबा मामाला बोलव जा. नाही नको बोलू. काय करू तुला असं घेऊन? चला आता हिच्यासोबत टाइम स्पेंड करते, कारण ही कारभारी काय मला सोडत नाही आहे. वाजलेले आहेत 4. जेवण खावण करून बसलो आम्ही निवांत. बघा खूपच बदमाश आहे पप्पा. काय सो चला आता मी हिच्यासोबत छान खेळते. काय झालं? आम्ही ॲक्च्युली लॅपटॉप बघतोय. पुढे लॅपटॉप आहे, त्याच्यावर सुरू आहे माझं कामाचं बघायचं. आणि प्रिशू शेव खाता खाता तिकडे बघते. शेव खाता खाता म्हणजे मी शेव खाते, कारण मला भूक लागली थोडीशी. मी घरून कालच्या बड्डेतली शेव आणलीच होती, मी ती खाते आहे. आणि हे पहा छोटे छोटे तुकडे आहेत, ते माझं मन खात आहे. खाते तू? मन नाही खात. नाही खात म्हणून बाळ माझं नाही खात ते. शेव वगैरे नाही खात. गोड सुद्धा तिला अजिबात आवडत नाही. आणि केक तर अजिबातच आवडत नाही. काल तिला ना आम्ही केक चारत होतो, अगदी थोडासा थोडासा, म्हणजे उडूसा उडूसा. तिने तेवढा पण केक नाही खाल्ला. केक तिला मुळीच आवडत नाही. मला केक प्रचंड आवडतो. लाईक मला जर असा पूर्ण जरी केक एक अख्खा एकटी खा म्हटलं ना तरी पण मी खाईल. मला एवढा केक आवडतो, आधीपासूनच आवडतो. त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये पेस्ट्री आणून खात असते. काय काहीच नाही. व्हिडिओ बघायचा. असा व्हिडिओ संपला का? व्हिडिओ संपला नाही म्हणून मी आपला व्हिडिओ लावला म्हणून व्हिडिओ संपला. तिला ना लॅपटॉपवर व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यामुळे. आणि आता ना ती संपला संपला अशी करते, अशी म्हणते शंपा शंपा. कशी ग? कशी ग पिल्लू? अच्छा अशा अशा म्हणजे शंपा. कोणी शिकवलं रे सोन्या हे? बाळ माझं छोटूसं. एवढी खेळणी आहेत ना खेळायला, मी इथे आणून ठेवली आहे. असं वाटलं की खेळणीमध्ये ती गुंतेल आणि ती खेळणी खेळत बसेल, पण नाही. ती आज माझी मांडी पण सोडत नाही आहे. सोफ्यावर बसले तिला घेऊन, तिथे तिला खेळायला दिलं. ती म्हटलं ती तिथे गुंतून जाईन, पण नाही, तसं होतच नाही आहे. आता शेवटी बाबाला कॉल केला. बाबाला म्हटलं की तिला घेऊन जा, कारण ना मला भरपूर कामं आहेत. माझे 2-3 दिवस शॉप ओपन करणं नाही झालं त्यात, आणि 2-3 दिवस व्हिडिओजचं सुद्धा करणं नाही झालं. त्याच्यामुळे झालं असं की मला ना खूप अर्जंट आहे. आणि ही मुलगी काहीच करू देत नाही आहे. बघा शेव खायचं चाललेलं आहे फक्त, बाकी काहीच नाही. असं आहे.
हा ड्रेस तिला काल रात्री मी म्हणजे दाखवला तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये तसं. तर तिला ना ड्रेस घातला आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप आवडला, सो तिचा तो ड्रेस काढून टाकला आणि परत तिने तो ड्रेस घालून मागितला. त्याच्यामुळे मग मला तिला तो परत घातला आणि आज असं झालं की मी इकडे आले घाईघाईत, सो तिचा तो ड्रेस तसाच आहे. तिची आंघोळ पण नाही झाली आज. हो ना म्हणा, ती व्हिडिओ सुरू कर म्हणते. काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय, काय करते माऊ तू? माऊला आज डायपर नाही आणला, त्याच्यामुळे मग माऊतला त्याचा पॅन्ट काढून ठेवला मी इथे, कारण सू वगैरे केली ना की खूप प्रॉब्लेम, म्हणून मग ह्याचा पॅन्ट काढून ठेवला असा आहे. सो चला आता ही खेळती. Later that same evening. हा पडतोय ना तर तिला एवढं जास्त हसायला येत आहे का ग? हो, हा पडतोय तर तिला खूपच जास्त हसायला येतं. मी दाखवते तुम्हाला तिची मजा. तुला मजा येते का तो पडतोय तर? पडलाच नाही. असं सुरू आहे तिचं. हे पहा, हे माझ्या इथले जे खालचे काका आहे ना, त्यांनी तिला बर्थडे गिफ्ट म्हणून दिलंय. एक हे आणि एक जे मी काल तुम्हाला दाखवलं ना, एक हे. ह्याच्यामध्ये चॉक सुद्धा आहे, डस्टर सुद्धा आहे आणि यामध्ये अल्फाबेट्स होते, पण ती तोंडात घालत होती त्यामुळे मी काढून ठेवले. तर हे तिला खालच्या काकांनी बर्थडे गिफ्ट म्हणून दिलंय. एवढी खेळते आहे ना, असा तिला हा पडला की तिला खूपच जास्त हसायला येतं. सो आम्ही आलो आहे गणपतीच्या दर्शनाला. माझ्या शॉपजवळच गणपती आहे, तिथे दर्शनाला आलो आहे. आणि प्रिशूचं बघा किती छान फिरायचं चाललेलं आहे. तिला ना कुठेही असंच फिरायचं असतं आणि देवाच्या ठिकाणी तर तिला खूप जास्त आवडते, म्हणून म्हटलं चला तिचं हे छोटंसं काय ते तुमच्याबरोबर शेअर करते. इथे बसायला सोपे होते म्हणून बरं आहे. गर्दी वगैरे अशी काहीच नव्हती, कारण पुढे कार्यक्रम सुरू होते. असं हे छानशी गणपतीची मूर्ती आहे. गणपतीजवळ फोटो काढायला मात्र आम्हाला जमलं नाही, कारण खूप उंच अशी मूर्ती होती आणि वर जायला जागा होती, पण आम्ही कम्फर्टेबल नव्हतो. म्हटलं कोणी काय बोलेल त्याच्यामुळे मग. सो आता दर्शन करते आणि त्यानंतर मग डायरेक्ट घरी जाते. आणि आता ना खाली गेलो, दर्शन वगैरे केलं, म्हटलं घरी जाते. पण झालं असं की एक क्लायंटचा कॉल आला की त्या येणार आहेत आता. मग श्रेयाला आणि प्रिशूला दोघीला घरी पाठवलं आणि मग मी विचार करते की त्यांचं तेवढं करते क्लायंटचं आणि मग नंतर मी घरी जाते. तर असं आहे, आधी कॉल आला नाही, नेमकं घरी जाते म्हटलं तर कॉल आला. आता ते करून घेते आणि नंतर घरी जाते. प्रिशूला तिला पाठवून दिलं, त्या व्यवस्थित घरी गेल्या. तर चला मी या व्हिडिओला इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.